हाय फ्रेंड्स, बघू शकता आज आपण मस्त असे गोल गरगरीत आणि कुरकुरीत छान असे तांदळाचे पापड बनवणार आहे। पाहू शकता तुम्ही इथं मी तांदूळ घेतलेले आहे। बघू शकता तांदळाला मी स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतले आणि 2 तास भिजत ठेवले होते। भिजून ठेवल्यानंतर आपण वरचे पाणी काढून टाकले। पाहू शकता तुम्ही तांदळाला स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आपण ह्याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया। ज्यांनाही पापड बनवता येत नाही तेही अगदी सोपी पद्धतीने खूप सुंदर असे पापड तयार करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, खूप सुंदर असे तयार होणार आहे। ज्यांनाही पापड करता येत नाही तेही अगदी सोपी पद्धतीने पापड तयार होईल। ह्याला काही तामझाम नाही आहे अजिबात, पापड बनवायला एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर असे सुरेख असे पापड आपले कुरकुरीत तयार होणार आहे। सर्वात आधी आपण तांदळामध्ये पाणी टाकून घेऊया। बघू शकता इथं आपण टोपात पाणी टाकलेलं आहे आणि तांदूळ इथं आपल्याला मोजमाप करून अजिबात काही घ्यायची गरज नाही आहे। आपल्याला जितकं लागेल तितकंच तांदूळ घ्यायचं आहे, जेवढे पापड बनवायचे तेवढेच आणि तेवढेच भिजू घालायचे आपल्याला। पाहू शकता तुम्ही इथं मी गॅसवर ठेवलेले आहे टोप। आपल्याला हा तांदूळ शिजून घ्यायचा आहे पाणी टाकून, आणि पाणी शक्यतो कमीच टाकायचं आहे, लय पातळ नाही होऊन द्यायचे आपल्याला। जर कमी पडला तर आपण वरून गरम पाणी ॲड करू शकतो। बघू शकता एवढ्या तांदळाला मी वरती 3 ग्लास पाणी ॲड केलेले आहे। आपल्याला छान असं गाळ करून घ्यायचं आहे तांदळा शिजून। तांदळाला बघू शकता पापड बनवण्यासाठी तांदळाला आपल्याला छान उकळी येऊन द्यायची आहे। आता बघू शकता आपण अर्धा टोपेपेक्षाही कमी होता तांदूळ, तर आता उकळ्या आल्यानंतर फुल टोप भरलाय आपला। किती फुगलाय तांदूळ बघू शकता तुम्ही, एक नंबर असं फुगून वरती आलेला आहे आणि उकळी पण छान आलेली आहे। आपल्याला हा तांदळाला शिजवायचा आहे, चांगलं चिकट चिकट करायचं आहे पूर्णपणे। शिजून झाल्यावर एक नंबर तयार होतो। या तांदळापासून आपण प्रत्येक वेगळ्या प्रकारचे पापड बनवू शकतो आणि तांदळाचे पापड खाण्यासाठी अगदी सुरेखीच लागते। खाण्यासाठी तांदळाचे पापड एकदम टेस्टी लागतात, त्यामुळे लहान लेकरंसुद्धा खूप आवडीने खातात। तुम्ही तिखट साधे वेगळ्या प्रकारचे पिवळे पांढरे करू शकता तांदळाचे वेगळे पापड। खूप सुंदर असे पापड तयार होतात तांदळाचे आणि साधी सोपी झटपट तयार होणारे। तर बघू शकता आपल्या भाताला खूप छान अशी उकळी आलेली आहे। आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे। पाणी जर कमी जास्त होत असेल तर आपल्याला जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे, लागण तसंच याच्यात पाणी टाकायचं आहे गरम पाणीवरून। कारण जर आपण ओव्हर पाणी टाकलं एकदाच तर ते पातळ होऊ शकतो, त्यामुळे बघू शकता छान अशी उकळी आली आहे। बघू शकता इथं आपण तांदळात टाकण्यासाठी 1 चम्मच जिरा, 1 चम्मच मीठ, थोडासा ओवा आणि ब्लॅक पेपर 1 चम्मच घेतलेले आहे आणि अगदी थोडासा सेंधा मीठ घेतलेले आहे। ते सर्व आपल्याला तांदळात टाकायचं आहे। तर आपल्याला ह्याच्यामध्ये हे आपले सर्व आयटम टाकून द्यायचं आहे। मीठ आपण चवीनुसार कमी जास्त ॲड करू शकतो आणि मिक्स करून घ्यायचं आहे। जिराला मी जरासा मोठा ठेचूनच घेतलेला आहे आणि ब्लॅक पेपर पण मोठा ठेचून बारीक करून घेतलेले आहे। या प्रकारे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे भात आणि मग शिजून द्यायचे छानपैकी। सर्व पाणी आटेपर्यंत चिकट होईपर्यंत आपल्याला भाताला शिजवायचं आहे। पाहू शकता भात आपला रेडी झालेला आहे। कसं वाटतंय बघा, एकदम असं चिकट झाले पाहिजे। एक नंबर आपला भात तयार झालेला आहे। पाहू शकता या प्रकारे आपल्याला चिकट भात पाहिजे। बघू शकता तुम्ही इथं मस्त असं भात तयार झालेला आहे। अगदी घट्ट पण नाही करायचं ना अगदी पातळ सुद्धा नाही, या प्रकारेच आपल्याला भात रेडी करायचा आहे। इथं पाहू शकता तुम्ही मस्त असं भात आपला रेडी झालेला आहे। आता आपण हे पापड टाकायला घेऊया। बघू शकता आपल्याला पापड टाकण्यासाठी इथं असं प्लास्टिक घ्यायचं आहे। या प्रकारे असं प्लास्टिक मोठा प्लास्टिक घ्यायचं आहे, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला आणि पुसून वगैरे घ्यायचे। आणि इथं मी एक छोटा प्लास्टिक घेतलेले आहे, ते आपण आता पापड टाकून घेऊया। आपल्याला तांदूळ थोडा घ्यायचे चम्मचमध्ये या प्रकारे आणि इथं टाकायचं आहे।
टाकल्यानंतर इथं आपल्याला वरून एक प्लास्टिक ठेवायचं आहे आणि या प्रकारे प्लेट ठेवायचं आहे आणि असं दाबायचं आहे. फक्त असं दाबले ना तर लगेच पापड तयार होते. बघू शकता, पाहू शकता, अगदी सोपी पद्धत आहे. आणि असं कागद काढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, मस्त असे पापडे आपले टाकून तयार आहे. सर्व पापड या प्रकारेच आपल्याला टाकून घ्यायचं आहे. पाहू शकता किती सुंदर असे आपले पापड तयार होतात आहे. बघू शकता तुम्ही, आपल्याला इथून आपला टोपातला भाग जे आपण तांदूळ शिजवले ते या प्रकारे घ्यायचं आहे, थोडा थोडा. पाहू शकता असे, आणि इथं टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे, अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपण हे कागद घेतलेला आहे ना, जर आपल्याला पापड चिटकले कागदावर तर आपल्याला काय करायचं आहे, अगदी ह्या प्रकारे थोडा थोडा पाणी लावायचं आहे. पाहू शकता मी लावते या प्रकारे, उगं थोडा थोडा लावायचं आहे. तेल नाही लावायचं आपल्याला, इथं पाणीच यूज करायचं. कारण तेल जर लावलं तर तेल पापडेवर तसंच राहतो, त्यामुळे आपल्याला पाणी लावूनच करायचं. पाणीने पण सुद्धा अगदी सोपी पद्धतीने पापड निघते. पाणी कसं आपण रातभर फॅन खाली ठेवणार आहे पापड, तर पाणीवरचं वाळून जाऊ शकतो. पण तेल तसंच राहतं पापड्यावर, कच्चं तेल. त्यामुळे आपल्याला इथं कागदावर बघू शकता अजिबात चिटकत नाही. बघितलं का किती सुंदर पापड निघतात ते. या प्रकारेच आपल्याला बनवायचं आहे. एकदा पाणी लावले ना तर 2-3 वेळा लावायची गरज पडत नाही. बघू शकता अजिबात चिटकत नाही आपल्या कागदाला. सोपी पद्धतीचे पापड निघतात ते. या प्रकारे आपण सर्व पापड बनवून घेऊया.